महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतण्या संघर्ष अनेकदा पाहायला मिळाला। त्यातच आता कोकणातून रामदास कदमांच्या विरोधात त्यांचा पुतण्या अनिकेत कदमने दंड थोपटलेत। त्यामुळे विधानसभेला कोकणात शिमगा पाहायला मिळणार आहे। त्यावरचा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया। कोकणात आमदारकीवरून भावकीत शिमगा। कोकणात ठाकरेंकडून कदमांची कोंडी। योगेश कदमांना भाऊ अनिकेतची टशन। महाराष्ट्राला काका पुतण्याचा संघर्ष नवा नाही। त्यातच आता आणखी भर पडली आहे ती रामदास कदम विरुद्ध अनिकेत कदम या काका पुतण्या संघर्षाची। अनिकेत कदमांनी थेट खेड दापोलीत बॅनर लावत काका रामदास कदमांच्या विरोधातच आव्हान उभं केलंय। विशेष म्हणजे या बॅनरवर योगेश कदमांचे कट्टर विरोधक संजय कदमांचा फोटो आहे। त्यामुळे कोकणात आमदारकीवरून शिमगा रंगणार असल्याचं चित्र आहे। अनिकेत कदम कोण आहेत पाहूयात। अनिकेत हे रामदास कदमांचे भाऊ सदानंद कदम यांचा मुलगा। सदानंद कदम हे उद्योजक आहेत। सदानंद कदमांच्या शहर विकास आघाडीचं खेड नगर परिषदेवर वर्चस्व आहे। अनिकेत कदम यांनी थेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली। अनिकेत कदम योगेश कदमांच्या विरोधात काम करणार आहेत। लोकसभा निवडणुकीत कोकणात ठाकरे गटाचा पराभव झाला। मात्र आता विधानसभेपूर्वी ठाकरे गटानं राजकीय डाव टाकत रामदास कदम यांचे पुतणे अनिकेत कदम यांना गळाला लावलंय। तर दापोली मतदारसंघात अनिकेत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर झळकलेत। त्यावरून काका पुतण्या संघर्षाची चर्चा रंगली आहे। की जे आपले दापोलीचे जिल्हाध्यक्ष संजय कदम आहेत त्यांना आपल्याला कसंही करून निवडून आणायचं आहे आणि 3 वर्ष त्यांनी आम्हाला मानसिक सपोर्ट पण केलेला आहे। आमच्या पाठीशी एकदम उभे राहिले ठाम म्हणून। प्रत्येकाचे विचार मांडण्याची प्रतिक्रिया वेगळी असते, तसं आमच्या विचाराची प्रतिक्रिया वेगळी आहे। त्या हिशोबाने आम्ही काम करतो। दापोलीतून 2019च्या विधानसभेला योगेश कदम यांचा अवघ्या 13,000 मतांनी विजय झाला होता। मात्र आता खेड नगर परिषदेवर वर्चस्व असलेल्या चुलत भावानेच योगेश कदम यांना आव्हान दिल्यानं दापोलीतून योगेश कदमांची विजयाची वाट अवघड बनण्याची शक्यता आहे। अमोल कलेसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।